रात्रीचे 11 वाजले होते. दोन महिला पोलीस जवळ कोणतं हॉटेल सुरू आहे का विचारताच महिलेनं आत बोलावलं आणि भोसरी परिसरातील एका शांत गल्लीत घडलेली ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. त्या रात्री पुण्यातील भोसरी परिसरात सर्वत्र शांतता होती. दुकानं बंद झाली होती, रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती आणि लोक आपल्या घरात विसावले होते. याच वेळी एका घरासमोर दोन महिला पोलीस कर्मचारी थांबल्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. ड्युटीवरून परतताना त्यांना खूप उशीर झाला होता. घरात शशिकला उभ्या होत्या, आपल्या रोजच्या कामात व्यस्त होत्या. रात्रीचं जेवण आटपून त्या घर आवरत होत्या. इतक्यात दरवाजावर हलकासा आवाज आला. एवढ्या रात्री कोण आला असेल या विचारानं त्या क्षणभर थांबल्या. बाहेर पाहिलं तर दोन महिला पोलीस उभ्या होत्या. शशिकला ताईंनी दरवाजा उघडला आणि त्या दोघींनी नम्रपणे विचारलं, इकडे जवळ एखादं हॉटेल सुरू आहे का? हा साधा प्रश्न होता, पण त्यांच्या आवाजातला थकवा आणि भूक स्पष्ट जाणवत होती. त्या दोघींचा चेहरा पाहून शशिकला ताईंना काहीतरी वेगळंच जाणवलं. त्या दोन महिला पोलीस कर्मचारी मेघा आणि पराजक्ता होत्या. त्या मूळच्या नागपूरच्या असून सध्या पुण्यात ड्युटीवर होत्या. दिवसभरच्या कामामुळे त्या खूप थकल्या होत्या आणि त्यांना अजून जेवणही मिळालं नव्हतं. त्यामुळे त्यांनी आसपास एखादं हॉटेल मिळते का म्हणून विचारलं. शशिकला ताईंनी क्षणभर विचार न करता त्यांना थेट घरात येण्यास सांगितलं. अचानक आलेल्या या निमंत्रणानं त्या दोघी महिला पोलीस मध्ये दचकल्याच. तेवढ्या रात्री एखादी अनोळखी व्यक्ती घरात बोलावते हे त्यांच्यासाठी हे अनपेक्षित होतं. तरी शशिकला ताईंनी आग्रह केला, तुम्ही आत या, मी काहीतरी बनवते असं त्यांनी सांगितलं. त्या दोघींच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि दिलासा एकाच वेळी दिसत होता. त्यांनी आत प्रवेश केला. घरात साधेपणा होता, पण माणुसकीची ऊब जाणवत होती. शशिकला ताईंनी तात्काळ स्वयंपाकघरात जाऊन तयारी सुरू केली. एवढ्या रात्री पुन्हा स्वयंपाक करणं सोपं नव्हतं, पण त्यांनी अजिबात विचार केला नाही. त्या दोन्ही महिला पोलीस शांतपणे बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा अजूनही दिसत होता. दिवसभराच्या ड्युटीनंतर त्यांना ही विश्रांती खूप महत्त्वाची वाटत होती. दरम्यान शशिकला ताईंनी पटकन गरम भजी, भाकरी आणि भात तयार केला. घरभर स्वयंपाकाचा सुगंध दरवळू लागला. त्या दोघींच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं. थोड्याच वेळात शशिकला ताईंनी दोघींना जेवायला वाढायला सुरुवात केली. त्या दोघींनीही त्यांनी प्रेमानं जेवायला बसवलं. त्या दोन महिला पोलीस जमिनीवर बसून जेवत होत्या. जेवण करताना त्या दोघींच्या डोळ्यात कृतज्ञतेची भावना होती. अनोळखी व्यक्तीकडून मिळालेली ही मदत त्यांच्यासाठी खूप मोठी होती. त्यांनी शशिकला ताईंना धन्यवाद दिले. शशिकला ताईंनी मात्र हे सगळं अगदी सहजपणे केलं. तुम्ही आमच्यासाठी रात्रंदिवस काम करता, तुम्ही इतकं तरी करायला हवंच असं त्यांनी सांगितलं. जेवण झाल्यावर शशिकला ताईंनी त्यांची काळजी घेतली. एवढ्या रात्री त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. रात्री उशीर झाल्यामुळे त्यांनी त्या दोघींना स्वतः सावित्रीबाई फुले हॉल इथं नेऊन सोडलं. ही गोष्ट त्या दोघींसाठी आणखी आश्चर्यकारक होती. या संपूर्ण घटनेदरम्यान एक फोटो काढण्यात आला. त्या फोटोमध्ये शशिकला ताई जेवण वाढत आहेत आणि महिला पोलीस जमिनीवर बसून जेवत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मग या घटनेची चर्चा सुरू झाली. लोकांनी या घटनेचं कौतुक केलं. सोशल मीडियावर माणुसकीला सलाम अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी शशिकलाला उभे त्यांच्या कृतीमुळे स्वागत केलं. महिला पोलिसांना ड्युटीच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी मिळालेली मदत ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरली. या घटनेनं अनेकांना प्रेरणा दिली. अनोळखी व्यक्तीसाठी मदत करण्याची भावना अजूनही समाजात आहे हे यातून दिसून आलं. पुण्यातील भोसरी येथील शशिकला ओबे यांचं हे कृत्य आता चर्चेत आहे. लोक त्यांच्या माणुसकीचं कौतुक करत आहेत. एका साध्या रात्री घडलेली ही घटना आता लाखो लोकांपर्यंत पोहोचले आणि सगळेच या माणुसकीच्या कृतीला सलाम करतायत. थोडक्यात सांगायचं तर रात्री 11 वाजता जवळ कोणतं हॉटेल सुरू आहे का असा प्रश्न विचारणाऱ्या दोन महिला पोलिसांना घरात बोलावून जेवण देणाऱ्या पुण्यातील भोसरी येथील शशिकला उबे यांनी समाजासमोर सुंदर माणुसकीचं उदाहरण पाहायला मिळतंय.